वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण जो आपल्या चॅनलवरती टेट पेपर 3 आहे त्याचा पार्ट 4 आपण बघणार आहोत। तर यापूर्वी आपण या पेपरचे 3 पार्ट बघितलेले आहेत। तसेच प्रकारे आपल्या चॅनलवर 2 पेपर हे सॉल्व करून झालेले आहेत। तर यामधला जो शेवटचा पार्ट आहे पेपर 3चा तो आपण आज बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आपण टेटशी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज बनवलेले आहेत। मानसशास्त्राची प्लेलिस्ट आहे, मराठीची प्लेलिस्ट आहे, इंग्लिश ग्रामरची सुद्धा प्लेलिस्ट आहे, ते तुम्हाला उपयोगी ठरणार आहे। तर जास्तीचा वेळ न घेता आपण जो काही 151 ते 200 पर्यंतचे जे प्रश्न आहेत ते धावता आढावा आपण पाहणार आहोत। तर चला, मन्वंतर या शब्दाची संधी सोडवा। तर मनू अधिक अंतर। नंबर 152 शिकण्याचा निष्कर्ष म्हणजे आन्सर नंबर ए विद्यार्थ्यांच्या वर्तनमध्ये बदल। क्वेश्चन नंबर 153 209 गुणिले 201 तर आन्सर आहे डायरेक्ट 42009। क्वेश्चन नंबर 154 खालील आकृतीचे प्रतिबिंब शोधून काढा। अशी जी आकृती आहे ती आरशामध्ये कशा प्रकारची दिसते ते आपल्याला पाहायची आहे। तर पहिलीच जी आकृती आहे ती आपल्याला आरशामध्ये दिसते। क्वेश्चन नंबर 155 कुआलालंपूर ही रिकाम्या जागाची राजधानी आहे। आन्सर नंबर ए मलेशियाची। क्वेश्चन नंबर 156 ऐतिहासिकदृष्ट्या पारंपरिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे मूलभूत घटक होते त्यांचे। आन्सर नंबर सी शैक्षणिक यश। क्वेश्चन नंबर 157 सूचना खालील प्रश्नामध्ये दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षर शब्द संख्या निवडा। हातमोजा हात, तर पुढे काय येणार आहे? आन्सर नंबर सी मोजे फूट। 158 दिलेल्या चारापैकी वेगळी असंबंध असणारी आकृती शोधून काढा। आता वेगळी असंबंध असणारी आकृती आपल्याला शोधायची आहे, तर आपल्याला सरासर दिसते पाहतानाच डी। क्वेश्चन नंबर 159 निर्देश खालील प्रश्न दिलेल्या शब्दावर आधारित आहेत। हेअर, ब्राईट, प्राईड, स्टाउट। आन्सर नंबर जर दिलेल्या शब्दामध्ये स्वरांना मागील अक्षराने बदलले तर व्यंजनाची जागा त्याच्या पुढच्या अक्षराने बदलली तर किती शब्दांमध्ये किमान एक स्वर असेल? आन्सर नंबर डी 4 शब्दामध्ये किमान एक स्वर असेल। क्वेश्चन नंबर 160 एका घनाला रंगवून किमान शक्य संख्येचे काप करून 36 लहान पण एकसारख्या तुकड्यामध्ये कापले गेले आहे। तंतोतंतपणे रंगवलेले 3 चेहरे असलेले किती लहान तुकडे आहेत? आन्सर नंबर बी 8। क्वेश्चन नंबर 161 ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक। क्वेश्चन नंबर 162 खालील शब्दाची इंग्रजी शब्दकोशानुसार मांडणी करा। आता इंग्रजी शब्दकोशानुसार आपल्याला मांडणी करायची आहे। मदर, मॉनिटर, मंकी, मास्टर, मॅटर। तर मग कोणतं होणार आहे ते आपण पाहूयात। तर आन्सर नंबर आपला आहे सी। तर सी मध्ये जर पाहिलं तर पहिले आपल्याला डी येणार आहे, तर मास्टर पहिले येणार आहे, नंतर आहे ई मॅटर येणार आहे, नंतर आहे बी मॉनिटर येणार आहे, नंतर आहे सी मंकी येणार आहे, नंतर आहे ए मदर येणार आहे। क्वेश्चन नंबर 163 संतुलन आणि बोधात्मक असमत ही याची उदाहरणे आहेत। आन्सर नंबर बी बोधात्मक सुसंगतपणा। क्वेश्चन नंबर 164 सायलेंट व्हॅली इथे स्थित आहे। आन्सर नंबर बी केरळ। सायलेंट व्हॅली कुठे स्थित आहे? केरळमध्ये। क्वेश्चन नंबर 165 निर्देश मालिका पूर्ण करा। आय जे के म्हणजे आपल्याला एक क्वेश्चन म्हणजे त्याच्यामधलं जे लेटर आहे ते गायब केलेलं आहे, जे आणि के आलेला आहे। तर तशाच प्रकारचं जे काही आन्सर आहे MNO। आन्सर नंबर बी। क्वेश्चन नंबर 166 खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? आन्सर नंबर ए कुशाग्र बुद्धी। क्वेश्चन नंबर 167 द ग्रेट इंडियन नोव्हल या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आन्सर नंबर ए शशी थरूर। क्वेश्चन नंबर 168 सूचना प्रत्येक प्रश्नाला एक प्रमुख विधानासोबत 4 विधाने आहेत, ज्याच्या खाली ABCD असे 4 विधाने आहेत। क्रमवार विधानांची जोडी निवडा ज्यामध्ये प्रथम विधान दुसऱ्या विधानाला सुचवते आणि दोन्ही विधाने तार्किकदृष्ट्या प्रमुख विधानासोबत निगडीत असेल। जेव्हा तुम्ही ग्रीन टी पिता तुमचे चयापचय वाढते। तर मग आपल्याला याचे पॉझिटिव्ह सी आपल्याला घ्यायचं आहे। तर डायरेक्टली आन्सर ए आणि सी आपल्याला येणार आहे। म्हणजेच एक आहे तुम्ही ग्रीन टी पिता आणि सी तुमचे चयापचय वाढले, म्हणजे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला निगेटिव्ह घ्यायचं असतं। क्वेश्चन नंबर 169 42 मुलांच्या वर्गात दिव्या 26व्या स्थानावर असून तिच्या पुढे भारती 8व्या स्थानावर आहे। तर
शेवटून भारतीचे स्थान कितवे? तर याच्यामध्ये जे स्थानातील रांगेतील स्थान वगैरे आहे त्याच्यावरती हा प्रश्न आहे. आन्सर नंबर 3 25वे. क्वेश्चन नंबर 170. त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 24 मीटर आहे तर त्याची दुसरी बाजू आणि कर्ण यांच्यामधील फरक 8 मीटर आहे. कर्णाची लांबी काय आहे? तर आता आपल्याला इथं पायथागोरसचं प्रमेय लावावं लागेल आणि कर्णाची लांबी काढावी लागेल. आन्सर नंबर सी 40 मीटर. क्वेश्चन नंबर 171. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? तर अशुद्ध शब्द कोणता आहे? ठिसूळ. ठिसूळची जी काही सची वेलांटी दुसरी वगैरे आपल्याला पाहायला मिळेल. क्वेश्चन नंबर 172. उर बडविणे या प्रचाराचा अर्थ काय? आन्सर नंबर ए दुःखाने छाती बडवून घेणे. क्वेश्चन नंबर 173. सूचना 2 विधाने आणि त्यानंतर 4 निष्कर्ष 1 2 3 4 दिले आहेत. ही विधाने सामान्यतः ज्ञात वस्तुस्थितीपेक्षा भिन्न असली तरी सत्य आहेत असे समजा. दिलेल्यापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानावरून नक्की काढता येऊ शकतो हे तुम्ही ठरवायचे आहे. तुमचे उत्तर सूचित करा. तर सर्व खेळाडू सुशिक्षित आहेत तर आपल्याला वेन आकृती काढायची आहेत. सर्व सुशिक्षित संस्कृत आहेत. सर्व खेळाडू सुसंस्कृत आहेत. सर्व सुसंस्कृत व्यक्ती सुशिक्षित आहेत. डायरेक्टली आन्सर आपण बघणार आहोत. आन्सरचा जो काही निष्कर्ष आहे 1 निघणार आहे व्यवस्थित. क्वेश्चन नंबर 174. तर आता आपल्याला इथं परिच्छेद दिलेला आहे. खाली PQRST ही 5 वाक्ये योग्य अनुक्रमाने पुनर्रचना करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. आता आपल्याला अनुक्रम लावायचा आहे तर आपण अनुक्रम पाहून पुनर्रचना केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे वाक्य मिळते. तर पहिल्यांदा क्यू. एके दिवशी एक मोठा आणि शक्तिशाली शिकारी कुत्रा एका सश्याच्या मागे धावत होता. नंतर लांब पळाल्यानंतर कंटाळून शिकारी कुत्रा शिकार शोधून देतो. नंतर आहे पशुपेक्षा लहान प्राणी बरा असे म्हणत शिकारी कुत्र्याची ही धावपळ पाहून शेळीचा कळप त्याचा उपहास करतो. नंतर आहे त्याला शिकारी कुत्रा उत्तर देतो, ससा आपल्या जीवासाठी धावत होता आणि मी फक्त खाण्यासाठी धावत होतो. नंतर शेवटचा आहे आमच्यातला तो फरक आहे. तर आन्सर नंबर आपल्याला क्वेश्चन काय आहे? पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य चौथे असेल? आन्सर नंबर ए टी नंबरचं जे काही वाक्य आहे ते चौथा आहे. क्वेश्चन नंबर 175. सूचना. खालील दिलेल्या प्रश्नामध्ये काही विधाने आणि काही निष्कर्ष आहेत. सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा ते वेगळे असतील तर दिलेली विधाने तुम्हाला सत्य मानावी लागतील आणि त्यानंतर दिलेल्या विधानाचे अनुकरण दिलेल्यांपैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या करतो ते ठरवा. तर विधाने दिलेले आहेत आपल्याला. तर याच्यामध्ये जे काही निष्कर्ष आहेत ते आपल्याला पाहिजे. कोणता लहान आहे, कोणता मोठा, कोणता बरोबर आहे आणि कोणता चुकीचा आहे. बी मोठा वाय म्हणजे बी पेक्षा मोठा काय वाय आहे. नंतर आहे ए बरोबर ए मोठा पी. तर याचा जर निष्कर्ष पाहिला तर कोणते निष्कर्ष व्यवस्थित निघणार आहेत ते आपण पाहूयात. तर फक्त एक निष्कर्ष खरा आहे. कोणता निष्कर्ष खरा आहे? बी छोटा आहे आणि वाय मोठा आहे. तर बी पासून जर गेलो तर आपल्याला वाय पर्यंत सरळ दिसणार आहे आणि ए पासून जर गेलो तर मधामध्ये आपल्याला बरोबरचं चिन्ह दिसणार आहे आणि पी हा विरुद्ध आहे. क्वेश्चन नंबर 176. निर्देश. खालील व्यवस्था काळजीपूर्वक वाचा आणि खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता प्रश्न काय? उपरोक्त व्यवस्थेच्या डावीकडून 17व्या घटकाच्या डाव्या बाजूचा 7वा घटक कोणता? तर हे तुम्ही वाचून घेऊ शकता आणि आपल्याला तो जो काही घटक आहे तो आपण घटक पाहूयात. आन्सर नंबर ए 7 हा 7व्या नंबरचा घटक आहे. क्वेश्चन नंबर 177. नोबेल पुरस्कार रिकाम्या जागांमध्ये दिला जातो. आन्सर नंबर बी स्वीडनमध्ये दिला जातो. वर्गमुळात 256 बरोबर 4चा घात 2 म्हणजे 4 चूक 16 म्हणजे 16चा वर्ग 256 आहे म्हणून 4चा घात काय येणार आहे? 2 येणार आहे. क्वेश्चन नंबर 179. कदाचित शाळेत प्रतिभावान मुलांची शिक्षकाकडून उपेक्षा होण्याचे मूलभूत कारण आहे. आन्सर नंबर डी प्रतिभावान मुलांच्या स्वतःच्या बाजूने मिळविण्याची क्षमता. क्वेश्चन नंबर 180. Out of the given option choose the one which is the correct passive voice of the sentence given below. Roses smell sweet. आपल्या चॅनलवरती आपण पॅसिव्ह वॉइस ॲक्टिव्ह वॉइस इंग्रजीतील जो काही
टॉपिक आहे तो बनवलेला आहे, तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. आपल्याला करेक्ट पॅसिव्ह व्हॉइसचा सेंटेन्स विचारलेला आहे. तर ॲन्सर नंबर सी, रोजेस आर स्वीट व्हेन स्मेल्ड. क्वेश्चन नंबर 181, दिलेल्या आकृतीमध्ये OM लंब AB वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे आणि जीवेची लांबी AB बरोबर 8 सेंटीमीटर आहे. OMचे माप काढा. तर OMचे माप ॲन्सर नंबर 3 सेंटीमीटर आहे. क्वेश्चन नंबर 182, दिलेल्या पर्यायामधून श्रेणी पूर्ण करणारी योग्य आकृती निवडा. आता श्रेणी कशा प्रकारे पूर्ण करायची आहे ते आपल्याला पाहायचे आहे. तर पहिल्यांदा आपल्याला निरीक्षण करूनच हा प्रश्न आपल्याला सुटणार आहे. ॲन्सर नंबर ए, तर जे काही श्रेणी पूर्ण होत आहे तर त्याचं उत्तर आकृती ए येणार आहे. क्वेश्चन नंबर 183, फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट आर्टिकल. आता याच्यामध्ये आपल्याला करेक्ट आर्टिकल घ्यायचं आहे. अँड फ्ल्यू नोट्स ऑन फिल इन द ब्लँक्स टर्म. तर याच्यामध्ये जे आर्टिकल आहे ते द आहे. क्वेश्चन नंबर 184, तर याच्यामध्ये तुम्हाला सरळ रूप द्यायचा किंवा हे पदावली सोडायची आहे. 12.01चा स्क्वेअर मल्टिप्लाय 725 म्हणजे अप्रॉक्सिमेशनची व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. ॲन्सर नंबर डी 3900. क्वेश्चन नंबर 185, शिक्षक हे मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक या वाक्याने गौरवले आहे कारण. ॲन्सर नंबर बी, मानव जातीच्या उच्च मूल्य ते वर्गखोलीत बसलेल्या तरुणांमध्ये भरतात. क्वेश्चन नंबर 186, तो निळा सावळा झरा संथ वाहतो आहे या वाक्यातील विशेषण ओळखा. ॲन्सर नंबर ए, निळा सावळा. क्वेश्चन नंबर 187, जेव्हा आपण आपल्या वर्गात वेगळी एकटी मुलं बघता तेव्हा आपण काय समजता. ॲन्सर नंबर बी, त्याचा सामाजिकरण अपुरा आहे. क्वेश्चन नंबर 188, मंडूक डिंग कशाच्या छोट्या पिल्लाला म्हणतात. ॲन्सर नंबर ए, बेंडकाच्या. क्वेश्चन नंबर 189, पुढील जोडशब्द पूर्ण करा. न्याय यापैकी सर्व आहेत. अन्याय, निवाडा, संगत म्हणजे समानार्थी जोडशब्द. न्याय निवाडा, न्याय संगत आणि न्याय अन्याय. क्वेश्चन नंबर 190, तर अर्थपूर्ण परिच्छेद आपल्याला आपण पाहिलेला आहे. अगोदरचा जो क्वेश्चन होता त्यामध्ये आपण क्वेश्चन वाचूयात आणि कोणतं वाक्य पहिलं येणार आहे ते आपण पाहूयात. पुनर्रचना केल्यानंतर खालीलपैकी कोणते वाक्य पूर्ण पहिलं येणार आहे. तर पहिलं वाक्य आपण ऑलरेडी पाहिलेला क्यू नंबरचं येणार आहे. तर ते क्यू नंबरचं वाक्य कोणतं आहे. एके दिवशी एक मोठा आणि शक्तिशाली शिकारी कुत्रा एका सश्याच्या मागे धावत होता. क्वेश्चन नंबर 191, खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधून नातेसंबंध सांगणारी आकृती निवडा. तर नातेसंबंध आहे 1 नंबरची जी आकृती आहे त्याच्यामध्ये नातेसंबंध आपल्याला पाहायला मिळतो. क्वेश्चन नंबर 192, भारतामध्ये आर्थिक वर्ष या महिन्यापासून सुरू होते. तर कोणत्या महिन्यापासून चालू होते. ॲन्सर नंबर सी, एप्रिल महिन्यापासून. क्वेश्चन नंबर 193, 2 मार्कर पेनची किंमत रुपये 240 आहे आणि 20 सेलो पेनची किंमत रुपये 160 आहे. सेलो पेनच्या किमतीचे मार्कर पेनच्या किमतीशी असलेले गुणोत्तर प्रमाण शोधा. तर ॲन्सर नंबर बी, 1:15. विजेच्या बल्बची माळ याने तयार केली जाते. ॲन्सर नंबर डी, टंगस्टन. क्वेश्चन नंबर 195, संशोधनाने दर्शविले आहे की एकूण अभ्यास वेळेची टक्केवारी जी वाचन करण्यास निपुण असू शकते कारण परत वाचनचा विरोध हा उच्च म्हणून असू शकतो. ॲन्सर नंबर डी, 80%. क्वेश्चन नंबर 196, 2 सपाट आरसे एकमेकांना समांतर ठेवले तर जे प्रतिबिंब तयार होतील त्याची संख्या इतकी असेल. ॲन्सर नंबर डी, अगणित म्हणजे मापताना येण्याजोगे. क्वेश्चन नंबर 197, जैव क्षेत्र प्रतिबंधाचे उद्देश आहे. ॲन्सर नंबर डी, वरीलपैकी सर्व. म्हणजेच कोणकोणत्या आहेत. वन्य क्षेत्रातील वनस्पती आणि प्राण्यांचे संरक्षण करणे, वन्य उत्पादनाचे संशोधन आणि विकास, कृषी उत्पादनाचे संशोधन आणि विकास. ॲन्सर नंबर 198, 4 मे 1886 रोजी रविवार आहे. 4 मे 1887 रोजी काय वार असेल. ॲन्सर नंबर ए, सोमवार. क्वेश्चन नंबर 199, प्रतिभासंपन्न विद्यार्थी असा असेल. ॲन्सर नंबर डी, स्वतंत्रपणे निर्णय घेणारे. क्वेश्चन नंबर 200, पिनराई विजयन हे रिकाम्या जागाचे मुख्यमंत्री आहेत. ॲन्सर नंबर डी, केरळ. तर आता आपण याच्यामधले जे क्वेश्चन नंबर
151 टू 200पर्यंत आहेत ते संपूर्णरित्या बघितलेले आहेत. चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज हवे असल्यास आपल्याला कमेंटमध्ये नोंदवा. धन्यवाद.